नमस्कार. वाळवण रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे अगदी पांढरे शुभ्र असे बटाट्याचे वेपर्स, तेही वर्षभर टिकणारे. हे वेपर्स तळल्यानंतर अजिबात लाल पडत नाहीत किंवा वाळल्यानंतर अजिबात काळे पडत नाहीत. तुम्ही बटाटा कोणताही वापरा, फक्त चिप्स करताना आपण एक गोष्ट यामध्ये ॲड करणार आहोत, त्यामुळे हे वेपर्स तळल्यानंतर लाल होत नाहीत किंवा वाळल्यानंतर अजिबात काळे पडत नाहीत. हे बटाटा वेपर्स मी तुम्हाला 2 किलो बटाट्याच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथं मी 2 किलो इतके बटाटे घेतलेले आहेत. वेफर्स बनवण्यासाठी तुम्ही कोणताही बटाटा इथं वापरू शकता. बऱ्याच वेळा बटाटा वेफर्स बनवण्यासाठी पातळ सालीचे नवीन बटाटे वापरले जातात. मला मार्केटमध्ये जे बटाटे भेटले ते मी इथं वेफर्स बनवण्यासाठी वापरणार आहे. घेतलेले बटाटे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. सर्वात आधी बटाटे थोडे वेळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, जेणेकरून यावरती जी काही माती किंवा धूळ असेल ती पटकन निघली जाते. वेफर्स बनवण्यासाठी असे हे मोठ्या मोठ्या आकाराचे बटाटे आपल्याला वापरायचे आहेत, त्यामुळे वेफर्स पाडणं सोपं जातं. स्वच्छ पाण्याने बटाटे धुवून घेतल्यानंतर यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. पिलरच्या मदतीने सर्व बटाट्यांवरची साल मी काढून घेते. जो बटाट्याचा भाग काळा पडलेला असेल किंवा खराब झालेला असेल तो देखील आपल्याला काढून टाकायचा आहे. असं म्हटलं जातं की नवीन आणि पातळ सालीच्या बटाट्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण कमी असतं, त्यामुळे वेफर्स लाल किंवा काळे पडत नाही. पण आज आपण कोणताही बटाटा वापरून वेफर्स करताना त्यामध्ये अशी एक वस्तू घालणार आहोत, जेणेकरून आपले वेफर्स अजिबात काळे किंवा लाल पडत नाहीत. 2 किलो बटाट्यांची साल काढल्यानंतर हे बटाटे मी पाण्यामध्ये ठेवले. त्यानंतर लगेचच आपण याचे वेफर्स बनवण्यासाठी सुरुवात करूयात. त्यासाठी इथं मी अशा प्रकारचा एक स्लायसर घेतलेला आहे. याच्या मदतीने मी वेफर्स बनवत आहे. वेफर्स जर का तुम्हाला असे हे मोठे मोठे पाहिजे असतील तर हा बटाटा आहे तो व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला उभा पकडायचा आहे. वेफर्स पाडताना बटाटा हा वरून खालीपर्यंत आपल्याला असा हा दाबत न्यायचा आहे आणि एकदा का वेफर्स पडला की हा बटाटा उचलून परत पाठीमागे ठेवायचा आहे. त्यामुळे हे वेफर्स अखंड आणि अगदी पातळ असे बनून तयार होतात. तुम्हाला जर का असे हे मोठे मोठे वेफर्स पाहिजे असतील तर मोठे मोठे बटाटे वापरा आणि असे हे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने उभे पकडा, जेणेकरून अशा प्रकारचे अगदी पातळ आणि मोठे मोठे वेफर्स बनून तयार होतात. बऱ्याच वेळा असे मोठे मोठे वेफर्स न बनवता ते गोलाकार देखील बनवले जातात. तर ते वेफर्स बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बटाटा पकडायचा आहे. स्लायसरवरती हा बटाटा आपल्याला वरून पासून खालीपर्यंत असा हा दाबत न्यायचा, त्यामुळे अगदी गोलाकार असे वेफर्स बनून तयार होतात. असे हे गोलाकार वेफर्स बनवण्यासाठी अगदी सोपे आहेत. हे बटाटा वेफर्स पटकन बनून तयार होतात. सुरुवातीला आपण मोठ्या मोठ्या आकाराचे जे वेफर्स बनवले त्या वेफर्सपेक्षा असे हे गोलाकार बटाटा वेफर्स बनवायला मला खूप सोपे जात आहेत. अगदी काही सेकंदांमध्येच तुम्ही बघू शकता एका बटाट्यांपासून मी अशा प्रकारच्या स्लाइसेस आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत. इथं मी जो स्लायसर वापरलेला आहे त्याला थोडंसं डिझाईन दिलेलं आहे, त्यामध्ये देखील मी वेफर्स ट्राय करते. बघूया कसे बनतात ते. तर मला वाटत आहे की यामध्ये डिझाईनचे वेफर्स बनायला पाहिजेत. डिझाईनचे वेफर्स न बनता बघा याचा बटाट्याचा किस बनत आहे. हे वेफर्स आहेत ते थोडेसे तुटल्यासारखे दिसत आहेत, त्यामुळे याचा हा किस बनलेला आहे. या स्लायसरने डिझाईनचे वेफर्स बनत नाहीत, त्यामुळे मी प्लेन आणि गोलाकार वेफर्स बनवून घेते. वेफर्स बनवत असताना आपल्याला ते पाण्यामध्येच बनवायचे आहेत, म्हणजेच याच्या ज्या चिप्स आहेत त्या आपल्याला पाण्यामध्येच पाडायच्या आहेत, त्यामुळे या काळ्या पडणार साल काढल्यानंतर कच्चा बटाटा हवेच्या संपर्कात आला तर तो पटकन लाल किंवा काळा पडतो. त्यामुळे हे वेफर्स बनवत असताना ते पाण्यामध्येच बनवायचे आहेत. या ठिकाणी सर्व बटाट्याच्या चिप्स आहेत त्या मी बनवून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हलक्या हाताने चोळून या चिप्स आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. हलक्या हाताने चोळल्यानंतर या चिप्स मी एका भांड्यामध्ये काढून घेते, जेणेकरून या व्यवस्थित धुतल्या जातील. बाजूला काढलेले चिप्समध्ये पटकन पाणी घालायचं आहे, नाहीतर त्या लगेच लाल किंवा काळ्या पडतात. इथं पहा अशा ह्या व्यवस्थित धुतल्या जातील, त्यामुळे धुवून घेतल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि पुन्हा एकदा या चिप्स आहेत त्या मी धुवून घेते. असं करत मी 3 ते 4 वेळा या चिप्स आहेत त्या धुवून घेणार आहे, जेणेकरून यामधलं सर्व स्टार्चचे प्रमाण आहे ते निघून जाईल. 4 वेळा बटाटा वेफर्स मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालते आणि 15 मिनिटांसाठी हे वेफर्स मी पाण्यामध्ये असेच भिजत ठेवते.
बऱ्याच वेळा वेफर्स बनवताना हे बटाटा चिप्स रात्रभरासाठी पाण्यामध्ये ठेवले जातात. पण आपल्याला हे चिप्स रात्रभरासाठी पाण्यामध्ये ठेवायची अजिबात गरज नाही. फक्त 15 मिनिटांसाठीच आपण याला पाण्यामध्ये भिजत ठेवूयात. असं म्हटलं जातं की रात्रभर हे चिप्स पाण्यामध्ये ठेवले तर त्यामधलं स्टार्चचं प्रमाण पूर्णपणे निघलं जातं आणि वेफर्स पांढरेशुभ्र होतात. पण असं काही नाही. आज जो आपण पदार्थ वापरणार आहोत त्यामुळे हे वेफर्स पांढरेशुभ्रच होणार आहेत. अगदी रात्रभर पाण्यामध्ये न ठेवता देखील. 15 मिनिट हे वेफर्स पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवूया. 2 किलो बटाटा वेफर्ससाठी इथं मी 4 लिटर इतकं पाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. झाकण ठेवलेलं होतं त्यामुळे पाणी पटकन गरम होतं. बघा थोड्या वेळामध्येच हे पाणी गरम झालेलं आहे. झाकण काढते आणि यामध्ये मीठ घालते. तर इथं मी 2 टेबलस्पून इतकं मीठ घातलेलं आहे. 1 टेबलस्पून लिंबाचा रस घालायचा त्यामुळे बटाटा वेफर्स अगदी पांढरे शुभ्र बनून तयार होतात. अगदी रात्रभर पाण्यामध्ये न ठेवता देखील. आणि अगदी चिमूटभर इतकीच इथं आपल्याला तुरटी घालायची आहे. बघा हे वेफर्स बनवताना तुरटीचा वापर अजिबात जास्त करायचा नाही बरं का. अगदी 1 चिमूटभर इतकीच तुरटी आपल्याला या पाण्यामध्ये घालायची आहे. वेफर्समध्ये तुरटीचा वापर जास्त केला तर वेफर्स तळल्यानंतर तुरट किंवा कडवट लागू शकतात. त्यामुळे अगदी 1 चिमूटभर इतकीच तुरटी आपल्याला यामध्ये घालायची आहे. मीठ, लिंबाचा रस आणि तुरटी घातल्यानंतर पाणी छान गरम झालेलं आहे. पाण्यामधले ठेवलेले वेफर्स काढून आपल्याला या गरम पाण्यामध्ये घालायचे आहेत. गॅस मीडियम किंवा हाय ठेवला तरीही चालू शकतो. बऱ्याच वेळा चिप्स पाडल्यानंतर रात्रभरासाठी त्या पाण्यामध्ये ठेवल्या जातात. त्यामुळे चिप्समधलं सर्व स्टार्च निघलं जातं आणि त्या कडक होतात असं म्हटलं जातं. पण बघा अगदी 15 मिनिटांमध्येच आपण या चिप्स आहेत त्या शिजवण्यासाठी घेतलेल्या आहेत. तरीही चिप्स वाळल्यानंतर अजिबात लाल किंवा काळ्या पडत नाहीत. अगदी पांढऱ्या शुभ्रच दिसतात. कारण चिप्स बनवताना पण यामध्ये 1 टेबलस्पून इतका लिंबाचा रस घातलेला आहे. त्यामुळे या चिप्स आहेत त्या अगदी पांढऱ्या शुभ्र बनूनच तयार होतात. सर्व चिप्स गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला अधूनमधून अशा ह्या हलवून घ्यायच्या आहेत. त्यामुळे या चिप्स सर्व बाजूने व्यवस्थित शिजल्या जातात. आता या चिप्स आहेत त्या आपल्याला अगदी जास्तही गाळ होईपर्यंत अजिबात शिजवायच्या नाहीत. बघा कितपत शिजवायच्या हे मी तुम्हाला सांगणारच आहे. अगदी 5 मिनिटांसाठी या चिप्स मी शिजवलेल्या आहेत. हाताने तोडते तर त्या तुटत नाहीत. त्यामुळे आणखीन 5 मिनिटांसाठी याला मी अधूनमधून हलवत शिजवून घेते. चिप्स शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटांमध्येच या चिप्स शिजल्या जातात. बघा आता 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. या चिप्स मी हाताने तोडते तर पटकन तुटत आहेत म्हणजेच व्यवस्थित शिजलेले आहेत. शिजवून घेतलेल्या चिप्स लगेचच आपण पाण्यामधून बाजूला काढूयात जेणेकरून त्या आणखीनच जास्त शिजणार नाहीत. आता या चिप्स मी एका चाळणीवरती काढून घेते जेणेकरून यामधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळून जाईल. चिप्स आपण वाळत घालेपर्यंत त्या गरमच असतात त्यामुळे त्या आणखीन जास्त शिजल्या जातात. त्यामुळे वेफर शिजवत असताना ते तुटत असतील तर पटकन लगेचच पाण्यामधून बाजूला काढायचे. त्यामुळे ते जास्त गाळ होणार नाहीत. आता इथं बघा 2 चाळणींवरती ह्या चिप्स आहेत त्या मी काढलेल्या आहेत. पाण्यातनं काढलेले वेफर्स खूपच जास्त गरम आहेत. यांना हात लावणं देखील शक्य नाही. त्यामुळे हे वेफर्स थोडेसे कोमट होईपर्यंत थांबते आणि लगेचच यांना उन्हामध्ये एका सुती कापडावरती वाळत घालते. वेफर्स पाण्यामधून काढल्यानंतर ते जास्त वेळासाठी वाळत न घातल्यास ते काळे पडू शकतात. त्यामुळे आपल्याला थोडेसे कोमट झाले की लगेचच यांना वाळत घालायचं आहे. हे वेफर्स आपण डायरेक्ट उन्हामध्येच वाळवायचे आहेत. नाहीतर ते सावलीमध्ये घातले तर काळे पडू शकतात. वेफर्स वाळत घालताना अशा पद्धतीने बघा एकमेकांपासून थोडेसे लांब घालायचे. त्यामुळे वाळल्यानंतर ते एकमेकांना चिकटत नाही. वेफर्सच्या स्लायसेस आहेत त्या शिजत असताना एकमेकांना चिकटल्या जातात. त्यामुळे असे हे सेपरेट वेगवेगळे करून आपल्याला हे वेफर्स उन्हामध्ये वाळत घालायचे आहे. याच पद्धतीने मी उरलेले संपूर्ण वेफर्स आहेत ते एकमेकांपासून वेगळे करते आणि उन्हामध्ये वाळत घालते. इथं पहा अशा पद्धतीने संपूर्ण वेफर्स मी वाळत घातलेले आहेत. आता 1 दिवस यांना उन्हामध्ये वाळून घेतले. एका दिवसामध्ये हे वेफर्स छान वाळले जातात कारण सध्या ऊन खूप पडत आहे. वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता हे वेफर्स अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत. अजिबात काळे किंवा पिवळे पडलेले नाहीत. यामधले मी तुम्हाला काही वेफर्स तळून दाखवते. त्यासाठी तेल अगोदर गरम करून घेतलं आणि त्यानंतर गॅस अगदी लो केला. लो गॅसवरती हे वेफर्स मी तळून घेते. त्यामुळे ते करपणार नाहीत. वेफर्स हे खूपच नाजूक असतात त्यामुळे कडकडीत तेलामध्ये तळले तर ते अगदी पटकन करपले जातात.
तेलात घालता क्षणी तुम्ही बघू शकता हे वेफर्स किती छान असे फुलले जात आहेत आणि अजिबात जास्तच लाल होत नाहीत किंवा काळे देखील पडत नाहीत. वेफर्स तळताना तेलाचं टेम्परेचर जास्तही हाय ठेवायचं नाही, थोडंसं मीडियमच ठेवायचं, त्यामुळे वेफर्स पटकन करपणार नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेलात घातल्यानंतर हे वेफर्स छान फुलत आहेत, त्याचबरोबर अगदी पांढरे शुभ्र दिसत आहेत. याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन काही वेफर्स तळून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की सर्वच वेफर्स अगदी छान असे फुलत आहेत. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले हे बटाटा वेफर्स एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील. खाण्यासाठी अगदी खमंग लागतात आणि खुसखुशीत बनून तयार होतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.